माजी मंत्री तानाजी सावंतांना धक्का बसलाय। पुण्यामध्ये त्यांचा मुलगा जो आहे तो पराभूत झालाय। पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 37 मधून गिरिराज सावंत यांचा पराभव झाल्याचं समोर येते। माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यासाठी हा मोठा धक्का, कारण त्यांचे पुत्र हे पराभूत झालेले आहेत। गिरिराज सावंत यांचा पराभव झालेला आहे। पुण्यामधल्या अटीतटीच्या लढतीमध्ये बिग फाईटमध्ये तानाजी सावंत यांच्या मुलाचं काय होणार याकडे लक्ष लागलेलं होतं। मुंबईमध्ये प्रभाग 174 मधून भाजपच्या उमेदवार जे आहेत त्या विजयी झालेल्या आहेत। साक्षी कनोजिया यांचा विजय झालेला आहे। मुंबईतील प्रभाग क्रमांक 174 मधली लढत आपण बघितली। भाजपच्या साक्षी कनोजिया यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। मुंबई प्रभाग 174 मधून भाजपच्या साक्षी कनोजिया, आणखी एक भाजपचा उमेदवार जो आहे तो या ठिकाणी विजयी झालेला आहे। ही सुद्धा फार महत्त्वाची लढत। आणि इथे पुण्यामधले अपडेट, शिंदेगडाचे धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर या सध्या आघाडीवर आहेत। पुण्यातील शिंदेगडाचे धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर या आघाडीवरती आहेत। आपण पुण्यातलं हे संपूर्ण चित्र बघतोय। धंगेकर यांचा मुलगा देखील नगरसेवकांच्या निवडणुकीमध्ये उतरले होते आणि त्यानंतर आता ही अपडेट आपण बघतोय। धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर या आघाडीवरती आहेत। पुण्यातली मोठी अपडेट आहे। तर आणखी एक महत्त्वाची बातमी ते म्हणजे वॉर्ड क्रमांक वाईज कोणाचा विजय झालाय, कोण पराभूत झालाय ते आपण पाहताय। वॉर्ड क्रमांक 149 सुषम सावंत जे आहेत भाजपचे ते विजयी झालेत। त्यांनी टक्कर दिलेली होती उमेदवाराला, त्याचा पराभव झालेला। वॉर्ड क्रमांक 90 मधलं चित्र बघितलं तर ट्युलिप मिरांडा विजयी झालेत। ते काँग्रेसचे उमेदवार आणि ज्योती उपाध्याय पराभूत झालेत भाजपकडून। त्याच्यानंतर वॉर्ड क्रमांक 169 मध्ये प्रवीणा मोरजकर विजयी झालेल्या आहेत। त्यांनी जय कुडाळकर यांचा पराभव केलेला आहे। वॉर्ड क्रमांक 195 मधलं आपण चित्र बघितलं तर ठाकरे गटाच्या विजय भगणे यांचा विजय झालाय आणि राजेश कांगणे भाजपचे पराभूत झाले आहेत। यानंतर पुढचा वॉर्ड आहे ते म्हणजे 46 योगिता कोळी विजयी झालेल्या आहेत भाजपच्या उमेदवार। त्यांनी मनसेच्या स्नेहिता देहलीकर यांचा पराभव